ओबीसी समाजाप्रमाणे मराठा समाजाला सवलती मिळणार। मराठा समाजासाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय। ओबीसींप्रमाणे 8 योजना मराठा समाजासाठी सुरू होणार। मराठा आंदोलनामधील मृतांच्या वारसांना सरकारकडून आर्थिक मदत जाहीर। 34 व्यक्तींच्या वारसदारांसाठी प्रत्येकी 10 लाख रुपयांची मदत। सरकारकडून 3,40,00,000 रुपये मंजूर। नाशिकमध्ये गोकुळ गीतेंच्या बंडखोरीमुळे महायुतीमध्ये पेच। गोकुळ गीतेंना मनवण्याचे महायुतीकडून प्रयत्न सुरू। नाशिकच्या जागेसंदर्भात सकारात्मक चर्चा सुरू। चर्चेअंती नाशिक आणि जळगावात पाठिंबा मिळेल। महायुतीचे सर्व 17 उमेदवार विजयी होणार। उपमुख्यमंत्री शिंदेंकडून विश्वास व्यक्त। गोकुळ गीतेंना भेटून पाठिंब्यासाठी विनंती करणार मंत्री गिरीश महाजन यांची प्रतिक्रिया। तर गीतेंनी आमच्या उमेदवाराला बिनशर्त पाठिंबा द्यावा, उदय सामंत यांचं आवाहन। नाशिकमध्ये गोकुळ गीते यांच्याकडून प्रचाराला सुरुवात। महायुतीच्या नेत्यांनी बोलावलं तर जाईन पण माघार घेणार नाही। आता माघारीचा विषय संपला, गोकुळ गीते यांची ठाम भूमिका। ठाकरेंच्या सेनेमधून हकालपट्टीनंतर बाळ माने भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता। भारतीय जनता पार्टी माझं मूळ घर, आई वडिलांकडे परत जायला काही अडचण नाही, बाळ मानेंची सूचक प्रतिक्रिया। ठाकरेंच्या सेनेमधून हकालपट्टीनंतर बाळ माने आणि विनायक राऊतांमध्ये जुंपली। विनायक राऊतांना शिंदे सेना ठाकरेंकडे हेर म्हणून ठेवणार, बाळ मानेंची टीका। तर पक्षाशी बेईमानीचे धंदे आम्ही कधी केले नाहीत, विनायक राऊतांचं प्रत्युत्तर। जळगावमध्ये भाजप विरोधामध्ये शिवसेनेच्या रेश्मा काळेंची बंडखोरी। निवडणूक जिंकेन किंवा हरेन पण माघार घेणार नाही, कुणालाही पाठिंबा देणार नाही, रेश्मा काळेंची भूमिका। विरोधी पक्षाचे घोडे स्वतःच बाजारामध्ये भाव ठरवून गेले। पुरेसे संख्याबळ असताना भाजपकडून घोडेबाजार कशासाठी, संजय राऊतांचा हल्लाबोल। तर राऊतांकडे बडबड करण्याशिवाय काही उद्योग नाही, गिरीश महाजन यांचा पलटवार। पुणे परिषदेमधून पवारांच्या राष्ट्रवादीने माघार घेतल्यामुळे काँग्रेस आणि ठाकरेंची शिवसेना नाराज। पुण्यामध्ये महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचा काँग्रेसचा वरिष्ठांकडे प्रस्ताव। तर महाविकास आघाडीमुळे पुण्यात ठाकरेंच्या शिवसेनेचे नुकसान, वसंत मोरेंचं वक्तव्य। सोलापूरमध्ये महाविकास आघाडीमध्ये फूट, उत्तम जानकरांचा स्वतःच्या पक्षाच्या उमेदवाराला विरोध। मतदानावर बहिष्कार टाकण्याचा आमचा निर्णय, जानकरांची माहिती। पुण्याच्या स्वारगेटमधील एसीएफ स्टडी सेंटरवर मनसेची धाड, विद्यार्थ्यांची फसवणूक होत असल्याचा मनसेचा आरोप। परवानगी नसतानाही क्लास चालवले जात असल्याचाही दावा। कोकरोच जनता पार्टीने उद्या दिल्लीमधील ऐतिहासिक जंतर मंतर इथे आंदोलन। एअरपोर्टवर कुणीही जमा होऊ नका, तिरंगी झेंडा आणि पुस्तकं घेऊन या, सीजेपी प्रवक्त्यांचं आवाहन। अभिजित दिपकेंच्या संभाजीनगरमधील घराबाहेर पोलीस बंदोबस्त। चिंचवडच्या यात्रेमध्ये मेड इन पाकिस्तान वस्तूंची विक्री केल्याचा महिलेचा दावा। मोरिया गोसावी मंदिर परिसरातील यात्रेमधील प्रकार, व्हिडिओ व्हायरल, पोलिसांच्या पथकाकडून तपास सुरू। नाशिक टीसीएस धर्मांतरण प्रकरणात धक्कादायक खुलासा। झाकीर नाईकचे व्हिडिओ दाखवून पीडितेचं धर्मांतरण। सोशल मीडियावरील धर्मांतरणाचे व्हिडिओ दाखवून धर्मांतरणाचा संशय।